हे सगळं भगवंताच्या शिवाय वाया आहे, वाया आहे, वाया आहे, ही मुमुक्षूच्या अंतःकरणातली भावना असते. म्हणून मुमुक्षू फक्त आणि फक्त भगवंताला सत्य समजतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीला तो मिथ्या मानतो. तुकाराम महाराजांना या उपाधी आपल्या जवळ आल्या पाहिजेत असं वाटत नाही. याचं हेच प्रमुख कारण आहे, कारण ते या उपाधीला सत्य मानत नाहीत. त्यांना या उपाधीची आवश्यकता नाही. म्हणून तुकाराम महाराज इथं भगवान परमात्म्याला म्हणायला लागले, तू एकटा जसा सत्य आहेस, तू एकटा जसा आनंदी आहेस, तसे आम्ही पण झालो पाहिजे. आम्हाला तुमच्यासारखं उपाधी वेगळं करा. बर, तुकाराम महाराजांना विचारलं, का तुम्ही ज्या भगवंताला अपेक्षा करता की आम्हाला उपाधी वेगळं करा, तो भगवंत तरी उपाधीपासून वेगळा आहे का? त्याचं चिंतन करा. कारण जो उपाधीपासून वेगळा आहे तोच आम्हाला उपाधीपेक्षा वेगळा करू शकतो की नाही? आपण ज्याच्याकडून जी अपेक्षा करतो ती अपेक्षा आपली पूर्ण व्हावी याच्याकरता अगोदर ती वस्तू त्याच्या